भारतीय सीमेच्या हद्दीत घुसून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक मराठी जवान शहीद झालाय। पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक गावातले जवान कुंडलिप केरबा माने हे शहीद झाले आहेत। कुंडलिप माने हे 1997 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी बेळगावातील मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले होते। 20 दिवसांपूर्वी सुट्टी संपवून गावातून पुन्हा ते नोकरीवर रुजू झाले होते। त्यांच्या मागे पत्नी राजश्री, 5 वर्षांचा मुलगा अमोल, 8 वर्षांची मुलगी आरती, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे। कुंडलिक हे नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते। शहीद कुंडलिक नाईक यांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। प्रतिम नागरिक या नात्याने मी निषेध करतो आणि भारत सरकारने या हल्ल्याचा सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे। तसेच आम्ही आमच्या प्रथम नागरिक सरपंच या नात्याने व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या जवान शहीद झाले कुंडलिक केरबा माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली होती। अत्यंत दुर्दैवी बाब आहे। इथून पुढे अशा कारवाईसाठी भारत देशान आणि जी राजकीय मंडळी आहेत त्यांनी इथून पुढे चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर पाकिस्तानला द्यावं। अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत कोल्हापूरहून आहेत। प्रताप, पूंछमधल्या हल्ल्यात एक मराठी वीरपुत्र शहीद झालाय। कधी आणणार आहे त्यांचं पार्थिव कोल्हापुरात आणि अंत्यसंस्कार कधी करण्यात येणार आहे? पंकज, आपण बघतो की कुंडलिक माने धारातीर्थी पडल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरलेली आहे। जिल्हा प्रशासनाला यांचं पार्थिव कधी आणण्यात येईल त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची अजून माहिती उपलब्ध झालेली नाही। अधिकृतरित्या आपण जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांशी पण संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी आज संध्याकाळपर्यंत हे पार्थिव आहे ते मुंबईमध्ये येईल आणि उद्या सकाळी ते कोल्हापूरला येईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। एकूणच आपण बघतो की कुंडलिक माने हे नाईक पदावर सैन्यामध्ये होते आणि पाकिस्तानचे 2 हात करताना किंवा पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत। त्याच्यामुळे एकूणच आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण शोककळा पसरलेली पाहतोय। धन्यवाद प्रताप, दिलेल्या माहितीबद्दल। संपूर्ण पिंपळगाव बुद्रुकवर शोककळा पसरली आहे। एक वीरपुत्र पिंपळगावचा शहीद झालाय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।